नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल राऊत. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी आज तुम्हाला कारली या पिकाबद्दल माहिती सांगणार आहे. तर त्यापूर्वी तुम्हाला कारलीची जात आणि कधी लावायची याची माहिती मिळाली पाहिजे, माहिती घ्यावी लागते. कारली हे पीक पावसाळ्यात लावत असते, 12ही महिने लावत असते, पण जर पावसाळ्यात लावले तर सगळ्यात चांगले होऊ शकते. तर आज आम्ही ना कारली पीक हे लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे फक्त 10 दिवसाचं पीक आहे आणि यांना निघायलाच 4 ते 6 दिवस म्हणजे 7 ते 8 दिवस लागतात. तुम्ही बघू शकता हे कारली पीक निघालेलं आहे आणि याच्यात खंगे खूप कमी आहे. की आता आपण या कारलीच्या बी कोणतं लावलं हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर आपण पाहू की बी कोणतं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे श्रीकर सीड म्हणून कंपनी आहे आणि त्याचं वहिनी SV 405 ही त्यांची सबजात, त्या जातीचे हे कारल्याचे बी. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहे की कारली पिकाला काय महत्त्वाचं आहे. कारली पिकाला मांडव हा महत्त्वाचा आहे, कारण की हे वेलवर्गीय पीक आहे, म्हणून याला या प्रकारचा मांडव महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हा मांडव पहिलेच आहे. हो, पहिल्याच पूर्वी आम्ही ना काकडीचं पीक घेतलं होतं आणि म्हणून त्यानंतर आम्ही हा मांडव काढला नाही, तसाच ठेवला. कारण की यावर कारली हे पीक खूप चांगलं येते, कारण ते वेलवर्गीय आहे, ते खाली होऊ शकत नाही कारली हे पीक. तर म्हणून आम्ही ना ह्या तुम्ही बघू शकता, हा पूर्ण मांडव हा ताराचा वेळू हे आम्ही सूत गुंडलेला आहे. या पद्धतीचं सूत गुंडलेलं आहे. तर हा तुम्ही बघू शकता, 1 एकराचा प्लॉट आहे आणि इथे आपण कारलीचं पीक लावलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता का, हा जो मांडव आहे हा आम्ही पहिलेच लावला होता. त्यामुळे म्हणजे मित्रांनो, आपण कधीही आपण जर कोणतंही पीक लावतो तर आपण काय विचार करतो की आपल्याला कमीत कमी खर्च लागला पाहिजे. तर कमीत कमी खर्च लागायचा असेल तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र पाहावं लागते. तर त्यामुळे आपल्याला हे बघू शकता तुम्ही, आम्ही ठिंबक इथे जोडलेलं आहे. हे ठिंबक आम्ही पहिलेच सेट केलं होतं जेव्हा आम्ही काकडी लावली होती. तर या ठिंबकचा फायदा असा होतो की जे कारलीचं बूड आहे तर बुडापाशी बिलकुल त्यांना पाणी मिळते. आणि तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हे आपली माहिती म्हणजे प्राथमिक 15 दिवसाची माहिती आहे. त्यानंतरची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देईन. धन्यवाद.